मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. पुस्तक लिहिलं स्वर्ग, त्याच्यामध्ये मोदी असतील, अमित शहा असतील यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यात आली. कुठेतरी बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं, त्यांनी शहांना वाचवलं, त्यांनी खूप केलं होतं, ते तडीपार होते असे धक्कादायक दावे त्याच्यामध्ये करण्यात आले. कसं बघता सर, काय सांगा? मुळात ज्या विकृतीचा मी निषेध करतो. संजय राऊत एक विकृती राज्यामध्ये आलेली. म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वर बोलणं, लिहिणं हे खरं म्हणजे त्यांची एक पात्रता नाही आहे. आपल्या खाली काय जळतं? मुंबईच्या अनेक भूखंडातले घोटाळे जर बाहेर काढले तर त्याचं वेगळं पुस्तक त्यांच्याबद्दल छापावं लागेल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल छापावं लागेल. मला वाटतं पदाची गरिमा ठेवली पाहिजे. आणि खरं म्हणजे इतके विकृत अशा माणसाच्या संदर्भामध्ये मला वाटतं काय आपण तरी काय प्रतिक्रिया देणार? ज्यांनी जनावर गमावलेला आहे, ज्यांनी लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही आहे, आता त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आता फक्त असे पुस्तकं लिहिणं आणि आपल्या प्रसिद्धीच्या झोतात राहणं. तर मला वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. हिनाफ असं माझं मत. सर, दुसरं निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वबळाचा नारा दिला जातोय. काल पण नीलम गोरे आज नगर दौऱ्यावर होत्या. त्यांनी कुठेतरी सांगितलं युती झाली तर ठीक आहे, नाही तर स्वबळावरती निवडणुका लढवल्या जातात. असं की महायुतीमध्ये सर्व निवडणुकीला समोर जाताना महायुती म्हणूनच लढणार आहोत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी स्वबळावर लढावं लागला तर तो विचार करता येईल असं स्वतः काल माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.